मला पैसे रिसिव्ह होणार आहे. माझ्याकडे येण्यासाठी होते नाही का, म्हणजे सुट्टी पण नव्हती भेटत. तर काल म्हणजे निघलो मी आणि साहेबाला फोन केला. तर साहेब गाडी चालू होता. म्हणजे सर मैंने टाकला मुझे कोई नहीं म्हणलं तर मुझे चर्च जाना है, बहुत दिन हो गए तो चर्च जाना है म्हणलं. म्हणलं काय बोलते, मॅसेज नाही आला. घरी जायला गेट पैसे जायला गेलो ओके आला. आणि माझ्याकडे होते कमीच पैसे नव्हते माझ्याकडे त्यावेळेस. मी हिला बोललो चल आपण जाऊया, आईला पण बोललो चल. आई दुसरीकडे गेली. म्हणलं चल जाऊया नाही का. आता म्हणलं तसलं मी पैसे कमी असल्यामुळे तसलं म्हणलं नेऊ का नको. पण म्हणलं पैसे कमी म्हणलं कसं काय करणार. तरी निघलो आलो. आता तुम्ही जस्ट म्हणजे ना अकाउंटला पैसे रिसिव्ह होणार आहे. सरांनी स्वतः माझा पगार मला टाकला अकाउंटला. तुम्ही साक्षी आलो की माझी वाली की जस्ट म्हणजे एक म्हणजे नाही का आमचीच आहे, आमच्या घरातलीच आहे, म्हणजे घरातली आपल्या परिवारातलीच आहे. खूप जुनी सगळ्यांसमोर मध्ये देवाला बोलणं नवीन वर्ष गरजेचं आहे त्या गोष्टी की दिलत्या देवान त्या. एक म्हणजे व्यवहार झाला होता तिच्या माझ्या सासू सोबत. ती बाई पळून गेली होती. माझ्या मित्राचे पैसे माझ्याकडे होते, माझे पैसे पण होते. तर मी ते पैसे फेडले, म्हणजे माझे पण फेडले, मी लोन केलं होतं आणि त्या मित्राचे पण मी ते पैसे फेडले. पण नंतर अशा काही गोष्टी झाल्या की लय कर्ज बाजारी झालो होतो. सगळ्या गोष्टी म्हणजे लय काय म्हणजे नीट पैसा म्हणजे नाही का नीट म्हणजे हेच नव्हतं. पण जसं तुमच्यापासून मी तुम्हाला भेटला गेलो काय, आज मी एक चांगल्या याच्यामध्ये चांगल्या मार्गावरती चालतोय. आज माझ्याकडे तेच पैसे एक फॉरेनच्या नावाने ते सेव्हिंग म्हणून पडलेले, ते पैसे तर नाही आले पण देवाने मला दिले. टेन्शन बारबार व्हायचं ना, किरकिर व्हायची, टेन्शन यायचं बारबार, ते पैसे गेले. पण आज तेच पैसे माझे म्युच्युअल फंड मध्ये पोरांच्या नावावरती जमा द्यावं दिले. आणि सर्व आता मला सर्व दररोजचं कसे पैसे येतात काय होतं सगळा व्यवहार जो होतो सर्व देवाच्या नावामध्ये घेणार. सर्व गौरव देवाला आणि तुम्हाला पण काय नाव कुठून आले तुम्ही? कुठून आले? तामसवाडी. नाव काय? लताबाई मोरे. तुम्ही आरोग्य दिलं म्हणून सर्व गौरव मी ईश्वर धन्यवाद.